शेतकरी बंधूंनो नमस्कार। आज 15 मार्च 2026 काल दुपारनंतर तुरीच्या दरात पुन्हा एकदा मोठ्याने झपाट्याने बदल झालेला आहे। म्हणजे बाजारभाव वाढलेले पाहायला मिळालेले आहेत मित्रांनो। संपूर्ण महाराष्ट्रातच काल तुरीला बाजारभाव काय मिळाला दुपारनंतर पहा मित्रांनो आज व्हिडिओच्या माध्यमातून। पहिली बाजार समिती आहे गंगापूर। काळ्या तुरीला आवक आलेली होती 5 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 8220 रुपये, सर्वसाधारण दर 8220 रुपये, तर जास्त दर मिळाला 8275 रुपये। मित्रांनो यानंतरची बाजार समिती आहे अमरावती। लाल तुरीला आवक आलेली आहे 5982 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 7500 रुपये, सर्वसाधारण दर 7699 रुपये, तर जास्त दर मिळाला 7999 रुपये। यानंतरची बाजार समिती आहे नागपूर। लाल तुरीला आवक आलेली आहे 5363 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 7000 रुपये, सर्वसाधारण दर 7608 रुपये, तर जास्त दर मिळाला 7811 रुपये। मित्रांनो यानंतरची बाजार समिती आहे जिंतूर। लाल तुरीला आवक आलेली आहे 8 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 7275 रुपये, सर्वसाधारण दर 7500 रुपये, तर जास्त दर 7580 रुपये मिळालेला आहे। मित्रांनो यानंतरची बाजार समिती दुधनी। लाल तुरीला आवक आलेली आहे 289 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 6000 रुपये, सर्वसाधारण दर 7244 रुपये, तर जास्त दर मिळाला 7925 रुपये। यानंतरची बाजार समिती आहे भोकरदन। पांढऱ्या तुरीला आवक आलेली आहे 20 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 6800 रुपये, सर्वसाधारण दर 7000 रुपये, तर जास्त दर मिळाला 7100 रुपये। यानंतरची बाजार समिती देऊळगाव राजा। पांढऱ्या तुरीला आवक आलेली आहे 30 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 4500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7100 रुपये, तर जास्त दर मिळाला 7400 रुपये।